रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2436 पासून सुरू करत आहोत. यत्नाता तुम्ही करा मददातारा सत्तेने विश्वास तो पायावरी ठेवूनी हरी राहिलो जाणताची तुझे नाही अनेक काही प्रकार तुका मने शरणालो नेने बोलो विनविता. हे दातारा तुम्ही आपल्या सत्तेने माझे रक्षण करण्याचा प्रयत्न करा. हे हरी मी तुमच्या चरणावर विश्वास ठेवून स्थिर राहिलोय. तुमच्या आश्रयाशिवाय दुसरा कोणताही संरक्षणाचा उपाय मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणता देवा मी आपणास शरण आलो आहे. याहून अधिक काही बोलण्याचे मला कळत नाही. माझे रक्षण करावे एवढीच विनंती आहे. अनाथा जीवन अम्मा तुमचे चरण करुणी साठवण ते धरियेले हृदय पुष्टी झाली अंक क्रांती आनंदन समाये चित्ती कौतुके प्रीती गाऊनाचो उल्लासे कळुना अंतरी करू अळवण हरी जाऊने दुदुरी प्रेम प्रीती पडी भरे मोह ममता करी गोवा ऐशे आहे जी केशवा तुका मने शेवा अनेक नाही जाणत. भगवंता आता आम्हा अनाथांना तुमचे चरण हेच जीवन आहे म्हणूनच ते अंतकरणात रोजवून ठेवले आहेत. त्यामुळे माझे अंग दष्टपुष्ट झाले आहे. चित्तात ओत प्रोत हर्ष भरला आहे. आता कौतुकाने प्रेमाने तुमचे नाम गाऊ आणि उल्हासाने नाचू. हे हरी करुणामय शब्दाने तुमची आळवणी करू आणि प्रेम बळाने तुम्हाला हृदयाकडे जाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात केशवा मोह माया ममता यांच्यामुळे बंधने निर्माण होतात. परस्पराविषयी प्रेम बंधनही निर्माण होते. परस्परांना प्रेम संबंध पाळावे लागते. हे तुमच्या सेवेमुळे घडले आहे. म्हणूनच तुमच्या सेवेशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. सुखाची वसती झाली माझे जीवी तुमच्या गोसावी कृपादाने रूप वेळोवेळा आठवी अंतरे बैसोने जिव्हारी राहिले ते विसावले मन विटले प्रपंचा गोडावली वाचा येणे रसे तुका मने काही नाटवेशे झाले दुसरे विठ्ठले मजाता. हे विठुराया तुझ्या कृपादानामुळे माझ्या मनात सुख निवास करू लागले आहे. तुझ्या कृपा गुणाचे चिंतन हे चित्त सतत करत आहे. कारण माझ्या चित्तात ते रूप निरंतर जडलेले आहे. मन प्रपंचाला कंटाळे आहे. विश्रांती घेऊ इच्छित आहे. तुझ्या नामाचा मधुर रसाने माझी वाणी मधुर झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझ्या पवित्र नामाशिवाय आता दुसरे काहीच मला आठवेनासे झाले आहे. आम्हा काही आता नाही या बोले मोल सांगा घेणे तीही का पुसावा कैसे गडे बडबड तुझ मज मुदले शिटी लाभ पोटी त्यामध्ये तुका मने साठव घरी अडल्या काळे पुसती तरी. आम्हाला देव द्या परमार्थ द्या असे नुसते बोलून काही प्राप्त होत नाही. परमार्थाचे मोल सांगा असे म्हणतात. परंतु ज्यांना ते खरे घ्यायचे आहे खऱ्या अर्थाने परमार्थी व्हायच्या अशा साधकांनीच ते विचारावे. तुम्ही माझ्यापाशी पोकळ बडबड करत आहात पण त्याने परमार्थ कसा घडेल. ज्याने निष्काम भक्ती वैराग्य विवेक असे मोठे मुद्दल जतन करून ठेवले आहे त्यालाच भगवंताचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या अंतकरणात ते देवाला साठवून ठेवू. अडलेले साधक विचारायला तरी येईल. ग्यारे भाई कोणी काय थोडे भाऊ येच हाटी बांधा गोटे पारखून वेचाये सरले पाय मग खोटे उघडे दुकान रात्री झाली कोण सोडी मग तुका म्हणे अंतकाळी जाती टाळे बैसोनी. अहो भाऊ परमार्थाचा थोडा तरी माल घ्या. हा परमार्थाचा माल फक्त माणसाच्या बाजारातच मिळू शकतो. मालाची परीक्षा करावं. जो खरा माल असेल तोच गाठीशी बांधा. तुमचे आयुष्यरूपी द्रव्य क्षणोक्षणी खर्च होत आहे आणि एकदा ते द्रव्य संपले की तुमचा तोटा कोठे कसा पाहता येणार. परमार्थाचे दुकान उघडे आहे तोवर हा माल मिळेल. एकदा रात्र झाली की मग हे दुकान बंद होईल आणि परमार्थहीन तुम्हाला कोण सोडील. तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी तोंडाला टाळे लागेल त्यावेळी हरिनाम कसे घेता येईल म्हणून आजच सावध व्हा. मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशाभुली हाती धरोनिया पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावी. तैसा मी कुडकुडा होतो केशी राज शेवा न घडे लाजा मनवनी
सांडेला गर्भ उबगोनी माऊली नाही सांभाळिली भूमी शुद्ध उष्णतान भूक एवढी एकांती ओसंगा लाविती मग काय म्हणू खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे अन्यायशी मोठे साथ केले हातीचे इरोनी गातला पाठीशी तुका म्हणे ऐशी परी झाली परदेशात अनोळखी भागात एकटेच गेले व त्यांची रस्ता चुकून दिशा भूल झाली अशा वेळी संभ्रम अवस्थेत सापडलेल्या माणसांना सदवर्तनी माणसाने हात दिला आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊन पोहोचवले त्यांच्या या उपकाराबद्दल आणि सत्कृत्याबद्दल त्याला काय भेट द्यावी हे केशराजा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तू मला सोडविलेस परंतु तुझ्या उपकाराच्या मनमानाने माझ्याकडून पुरेसे पाहिजे तेवढी सेवा घडली नाही याची मला लाज वाटते माझे मन कोते झाले आहे आईला उबग आला व तिने गर्भ टाकून दिला जेथे तो टाकला ते ठिकाण ती जमीन चांगली आहे की नाही हे देखील पाहिले नाही त्या अर्भकाला भूक तहान ऊन बांधू लागल्यावर ती उचलून मांडीवर घेते हे ते काय म्हणून त्या मुलाने पूर्वजन्मी मोठे गुन्हे केले होते त्यामुळे खांद्यावर शूल घेऊन यमदूत मरणाच्या वाटेकडे नेत होते तुकाराम महाराज म्हणतात अपराध्याला काळाच्या हातून सोडवून आपल्या पाठीशी त्याला घ्यावे असे माझे झाले आहे गुणाची आवडी वाचेचा पसरू पडिला विसरू सर्व रसा आधी मध्यांती नाही अवसान जीवीचे जीवन मिळून नेले जैशी तैशी वरी वाणी मनाने माऊली लेकराच्या स्नेह गोड करे कोड त्या गुणे मागे पुढे रिघे पोटी साये खेटी ते करीते तुका विनवे पांडुरंगात कायशे पै गाये हे लहान बाळ कसेही बोलले तरी आईला ते समजू शकते व ते बोल ती गोड मानते कारण बाळावरील आईचे प्रेम अनन्य साधारण असते म्हणून ती त्याच्या बोलाचे कौतुक करते ते बालक आईच्या भोवती मागे पुढे पळते पोटात राहून धक्के मारते प्रेमळ आई त्या साऱ्या खोड्या सहन करते तुकाराम महाराज म्हणतात देवा पहा प्रेमाची स्थिती ही अशी असते गुणाची आवडी वाचेचा पसरू पडिला विसरू सर्व रसा आधी मध्यांती नाही अवसान जीवन मिळून गेले रामकृष्ण नाम माळा साजिरे ओविले गोजिरी कंठा जोगी तुका म्हणे तनु झाली शीतळ अवघी सकळ ब्रह्मानंदे भगवंताचे गुण मला आवडतात म्हणून त्याचे वर्णन करण्यासाठी मी माझी वाणी विस्तार पावली आहे आणि ते वर्णन करताना झालेल्या आनंदामुळे इतर सर्व विषयाचा मला विसर पडलाय आरंभ मध्य अंत हे आता राहिले नाही आणि हरिरूपी जीवनात माझे जीवन मिसळून गेले आहे रामकृष्णारी या नाममंत्राची सुंदर माळ माझ्या गळ्यात रुळेल आणि ती चांगली दिसेल अशा प्रकारे मी ती ओवून तयार केली आहे तुकाराम महाराज म्हणतात माझा देह या ब्रह्मानंदाच्या योगे शांत झाला आहे देवाची भांडारी आदी विनियोग करी आता न माखे हात पाय नेन होते कैसे काय नेने देवे नेली चिंता झाला सकळ करिता तुका म्हणे धनी त्याची अवघी पुरवणी भगवंताचा कोशाधीर जो आहे तोच आमच्यासाठी लागणारा सर्व जमा खर्च करतो त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आता आम्हाला वणवण करावी लागत नाही हे कसे घडले हेही कळत नाही देवाने आमची सारी चिंता दूर केली आहे तोच आमचा काचा करविता आहे तुकाराम महाराज म्हणतात मालकाला नोकरीची काळजी घ्यावी लागते तो स्वामी असून आम्ही त्याचे दास आहोत त्याला आमच्या गरजा भागवाव्याच लागतात पेनावले ढोर मार खाय पाटी बैसले ते नुटे तेथून तैशी माझ्या मना परी झाली देवा धाव्य अंबाव सांडावलो कडा घाली उडी मागिलाचे भेने पडणे मरणे न कळेचे तुका म्हणे झालो या परी दुःखित असे बोलवित पांडुरंगा सुस्त झालेल्या ढोराला पाठीवर किती मारले तरी ते जागचे हलत नाही माझ्या मनाची स्थिती तशीच झाली आहे संतांनी केलेला उपदेश मनाला रुतत नाही म्हणून देवा आता धावा अभिमान दूर सारून मी नम्र झालो आहे प्राण घेण्यासाठी जर कोणी मागे लागला तर कड्यावरून उडी मारतो पडून आपण मरून जाऊ असा विचार त्याच्या मनात येत नाही तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा दुःखी होऊन मी तुला बोलावित आहे
झालिया दर्शन करीन मी सेवा आणि कै देवान लगे दुजे प्रारब्ध आधीन अन्नाच्छादन स्थिर करुणी मन ठेवी पायी ये गा कृपाळू हरी निववी अभ्यंतरी देऊनी भेटे असावले मन जीवनाचे ओळी नामरूपे गोडी लाविली काय तुम्हा पाशी नाही भांडवल माझे मिथ्य बोल जाती ऐशे काय लोखंडाचे पाय गुण दोष शिवनी परी सोने करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे आपुले करावे ब्रीद सच देवा तुझे दर्शन झाले मी तुझी सेवा करीन त्याशिवाय दुसरी कोणती अपेक्षा मी करत नाही देवा अन्न वस्त्र निवारा हे प्रारब्धाच्या हाती आहे पण माझे मन स्थिर करून ते मी तुझ्या पायावर ठेवीन हे कृपाळू हरी माझ्या बेटीला लवकर ये व तुझ्या बेटीस आतुर झालेल्या माझ्या मनाला शांत कर तुझ्या नामाची ओढ लागली आहे त्यासाठी मन आसुसले आहे तुझ्या नामरूपाची माझ्या मनाला गोडी लागली आहे तुझ्या पाशी सामर्थ्याचे भांडवल नाही का माझे नम्र बोल व्यर्थ जात आहे असे वाटते देवा परिसा लोखंडाचे गुण दोष पाहतो काय त्याचे तो सोनेच करतो तुकाराम महाराज म्हणता देवा मी कसाही असलो माझे गुण दोष काहीही कसेही असू देत मात्र तुझे ब्रीद खरे करून दाखव येथे आड काही नसाय अनेक प्रमाण ते एक हेची झाले गावनाचो टाळी वाहो गीत छंदे डोलवी विनोद अंगतेने मथून या सार काढिले बाहेरी उपाधी त्या येरी निवडिल्या तुका म्हणे जगा लाविली शिरानी सेविता ते धनी होत नाही येथे दुसरा कोणताही प्रतिबंध मला सहन होत नाही कारण फक्त भगवंताचे नाम हेच मला प्रमाण झालेले आहे ते प्रमाण म्हणजे उत्साहाने हरिगीत गाऊ गाताना नाचू नाचताना टाळी वाजू आणि आनंदाने अंग डोलू वेद उपनिषदाचे सार मंथनातून आम्ही बाहेर काढले आहे योग याग अशी साधने त्यातून वेगळी काढली आहे तुकाराम महाराज म्हणतात जगात भगवंत नामाची ध्वजा लावली आहे त्या बाजूला लोकांनी वळविले आहे पण कितीही नामस्मरण केले तरी समाधान मात्र होत नाही शरणागत झालो तेने मी पण चुकलो आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट न लगे उचित काही पाहावे संचित तुका म्हणे सेवा माने तैशी करू देवा भगवंताला शरण गेल्यामुळे मी जीवदशेला मुकलो मी पणा नाश पावलो देवा आता तुम्ही जे द्याल त्याची मी वाट पाहत आहे इतर कोणती खटपट करायला नको माझ्या संचित कर्मामुळे भविष्यात मला सुख लाभेल की दुःख याचा विचार आता उरलेला नाही तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला जशी मान्य असेल तशी सेवा मी नक्की करू वाचेची आम्हा कवळीले ब्रह्म चुकविल श्रम प्रथक तो सुलभते झाले जवळ ते आले पंढरी नामरूपाचे बांधले मोठले काय कवेळे सारिले तुका म्हणे वाटे चुकली वसती उद्धारा तो हाती अनिला तोंडाच्या आळ्यात भगवंताचे नाम घेत ब्रह्म घट्ट कवळून धरले आहे त्यामुळे साधन करण्याचे श्रम चुकले आहे विठ्ठल हे नाव असल्यामुळे ब्रह्म इतके सोपे झाले की ते अगदी जवळ पंढरीत आले आहे नामरूपाचे हे गाठोडे हृदयात साठविण्याचे काम एका वारीत करणे शक्य झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात ये लोकातील वास्तव्य संपले असे दिसते जो हरी आधी उदार असायचा तो आता याच जन्मात रोकडा आणलेला आहे सवंग झाले घरा आले बंदरीचे आता हेवा करा सोस भक्ती रस बहु गोड पाऊल वेचे चिंता नाही आड काय मग नाही तुका म्हणे संचिताचे नेने काचे राये ते द्वारका बंदरात देव होता तो भगवान श्रीकृष्ण आपल्या पंढरीत आल्यामुळे स्वस्त सहज सुलभ झालाय सर्व मधुर रसामध्ये भक्ती रस आहे म्हणून त्याचीच धरा पंढरीला जाण्यासाठी एक पाऊल खर्च केले तर संसाराची चिंता राहत नाही आणि भगवंत प्राप्तीच्या आड काही येत नाही तुकाराम महाराज म्हणतात नशिबाने जरी कोणी कमी असला तरी पंढरीमुळे तो कच्चा राहत नाही तो मोक्ष मिळतो तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित किती वर्णू अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरले जन जड जीव वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जनो तुम्ही कृपाळू मायबापात माझ्यासारख्या पतिताने तुमची कीर्ती कशी आणि किती वर्णावी या विश्वामधील जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही वारंवार अवतार धारण केले आहेत
या विश्वात विठ्ठलाचे नाव वाढावे, भक्ती भाव भागवत धर्म कुळाचार वाढावे, यासाठी तुमचा अवतार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चंदन जसे आपला सुगंध इतरांना देते, तसे तुम्ही संत जन जगाला मार्गदर्शन करा. पाठीला घे तया दवडी दुरी, घाली बाहेरी संसारा येऊन दिले तयाच्या पायी. धावे तई छो मना पार कियाचा वास पडे, खडबडे तुठी ते तुका म्हणे, लाविला दाक नदी ताक खाऊ देऊ कोणा. देवा मी कुत्र्यासारखा आहे, मी गुरुचा उपदेश भुंकत ज्याच्या मागे लागतो, त्याला प्रकृतीच्या पलीकडे दूर पळवून लावतो. जन्म मृत्यूरूपी प्रपंचाच्या बाहेर हाकलतो. जेव्हा गुरु उपदेश रूपी भुंकण्याचे काम नसेल, तेव्हा तुमच्या पायाशी निजदामास येऊन लपून बसतो आणि छू म्हणतात भुंकत मृत्यू लोकात धाव घेतो. संत जनाचा मला लांबून वास येतो, मी खडबडून जागा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी कळी काळालाही धाक लावला आहे, माझ्या घरचे संसारूपी ताक मी कोणालाही घेऊ देणार नाही. साखळे प्रीती गळा बुंके वेळा जाणून या, तुमचे मी केशीराज सुनेया काजा पाळिलो. आले गेलो कळे वाटा कोणा नीट वाकुडिया, तुका म्हणे आले वारी दुरीते दुरी नातळता. भगवंत प्रेमाच्या साखळीने मी बांधलेला आहे, त्यामुळे वेळ प्रसंग पाहून मी भुंकत असतो. हे केशराजा, मी तुमच्या खास कामासाठी पाळलेला कुत्रा आहे. जगात लोक सरळ किंवा वाकड्या मार्गाने ये जा करतात, ते मला चांगले समजते. तुकाराम महाराज म्हणतात, पापकर्म करणाऱ्या वाकड्या मार्गाने जाणारे लोक तुमच्याकडे आले तर त्याचे पाप मी स्वतःच्या अंगी लावून न घेता ते दूर असतानाच त्यांना विरोध करीत असतो. सुनियाचा हवे बावा पुलाठावर आखावा, दुजियाचा येवारा नेदो घरावरी दुरी. केली याची फाडाफाडी तळा मोडी, क्षेत्राची पाते जत नाही लोका देव तुका वाचुनी. आपल्या स्वार्थाचे रक्षण करावे हीच कुत्र्याची निष्ठा असावी. तसाच भाव असावा. परमार्थी साधकाने स्वरूप स्थितीच्या घराचे रक्षण करावे. दुजेपणाचा द्वैताचा वारा त्यांनी आपल्या स्वरूपरूपी घराला लागू देता कामा नये. पंचक्रोशीच्या दोषाच्या चिंता केल्या पाहिजेत. महाभूत अशा अहंकार रूपे क्षेत्राची मोडतोड केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा वर्णनाचा कुत्रा आहे, त्यामुळे देवाचा माझ्याविषयी दुसरा कोणावरही विश्वास नाही. सुनियाची आवडी देवा घेत सेवा नाही, काही शिकविले ते जवळी बैशी. जेथे असो तेथेची नेदी दुजे बोल करो गुरु न साये, तुका म्हणे कुरवाळीता अंग सत्ता संघाची. अशा भक्तरूपी कुत्र्याची भगवंताला आवड आहे, म्हणून तो त्याच्याकडून कसली सेवा घेत नाही. जो कुत्रा शिकविल्यासारख्या देवाच्या जवळ बसतो, देव जसे बसायची आज्ञा करेल तसे बसतो. भगवंत त्याला हरिनामाशिवाय इतर काही भुंकू देत नाही. त्या कुत्र्याच्या अभिमानाने गुरगुरने देवाला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव त्या कुत्र्याला कुरवाळू लागला की त्याला देवाजवळ जाऊन बसण्याचा हक्क प्राप्त होतो. शिळे खाता आला विट सुने धीट पाय धरू, कान्होबा ते जाणे खुन ऊन घास घाली. आपुल्या ठाईची द्यावे लाड भावे पाळावा, तुका म्हणे मी जुनाट सुने मोहतेने परतला. प्रपंचातील तेच ते शिळे विषयरूपी पदार्थ खाऊन वीट आला की तो कुत्रा धीट होऊन देवाचे पाय धरतो आणि लाडी गोडी लावतो. भगवंत त्याच्या खुणा ओळखतो आणि भक्तिरसाच्या अन्नाचे ताजे गरम घास त्याला खाऊ घालतो. आपल्याकडे सारे काही त्या कुत्र्याला द्यावे आणि त्याचे सारे लाड पुरवावेत असे देवाला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, मीही देवाच्या घरचा जो खूप जुना कुत्रा आहे, म्हणून देवाने माझे अज्ञान दूर केले आहे. लागले भरते ब्रह्मानंदाई वरते, झाला हरिनामाचा तारा शिड लागले फरारा. बैसोनी सकळ बाळ चालिले गोपाळ, तुका म्हणे वाट भरवी सापडली नीट. भगवंताच्या नामामुळे ब्रह्मनंदाला आनंदाचे भरते आले. भवसागर तरुण जाण्यासाठी हरिनामरूपी जहाज आले असून मोक्षाचा फरारा असणारे शीड त्यावर लावले आहे. सारे बाळगोपाळ त्या जहाजात बसून वैकुंठाला जात आहात. तुकोबा म्हणतात, सर्व लोकांना त्यामुळे वैकुंठाला जाण्यासाठी चांगली सुखरूप अशी वाट सापडली आहे. धनवित कुळे अवघियाचे ते अगळे, ज्याचे नारायण गाठी भरला हृदय संपुटी. अवघेची गोड त्याचे पुरे सर्व कोड, तुका म्हणे असत उदय हो त्याच्या ते जाणास्त. वैष्णव धन संपत्ती कुळ परमार्थ सत्ता अशा सर्व बाबतीत श्रेष्ठ असतात. त्याच्या पदरी लक्ष्मी नारायण असतो.
तो त्याच्या हृदयरूपी पेटीत भरलेला असतो. त्या वैष्णवाचे सगळे बोलणे वागणे गोड असते. हरी कृपेने त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तुकाराम महाराज म्हणतात, उदय असत या नैसर्गिक प्रक्रिया आहेत, पण वैष्णवाच्या तेजाचा कधी अस्त होत नाही, त्याचा नेहमी उदयच होत असतो. बोलावे ते आता मी बोलणे, एकची वचने सकळ अशी. मेघवृष्टी काही न विचारी ठाव, जैसा ज्याचा भाव तैसे फळे. तुका म्हणे नाही समाधानाने चाड, आपण ही नाळ पुढील अशी. बोलू नये असे एक वचनाने आम्ही सर्वांशी बोलत आहोत. मेघ वर्षाव करताना तो योग्य अयोग्य ठिकाणचा विचार करत नाही. त्याप्रमाणे मी सर्वांना समान उपदेश करीत आहे. जशी ज्याची श्रद्धा असेल तशी त्याला फल प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या उपदेशामुळे सर्वांना समाधान लाभावे असा माझा आग्रह नाही, कारण तो पुढीलासाठी त्रासदायक असतो. कर्तव्य म्हणून मी उपदेश करीत आहे. अधिकार तैसा करो उपदेश आहे, ओझे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन, घालून ते कोण कार्यसिद्धी. तुका म्हणे फाशे वागुरा कोराडी, प्रसंगी ते काढी पार देतो. ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करू. ज्याला जे उपदेशाचे परमार्थाचे ओझे सहन होईल तेच त्याच्या शिरावर ठेवतो. मुंगीच्या अंगावर हत्तीची झूल घातली तर त्या भाराने ती मरून जाईल, तसे करण्याचे कार्यसिद्धी होईल का? तुकाराम महाराज म्हणतात, पारध्याकडे फाशे, कुऱ्हाड, जाळे अशी शिकारीचे साधने असतात. उद्भवलेल्या प्रसंगाला योग्य असलेले त्यातील साधन तो वापरतो. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2460 वर थांबत.